हॅलो फ्रेंड, आज गुरुवार होता म्हणून आम्ही स्वामींच्या मंदिरात जायला निघालो होतो. हा आपला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आम्ही सरळ बाजारपेठेतून मंदिराकडे जायला निघालो होतो. आज गणपती झाले तरी अजूनसुद्धा बाजारपेठेमध्ये खूप गर्दी होती. माणसांची, गाड्या तेवढ्याच होत्या. वाट काढत काढत आम्ही बाजारातून फेरफटका मारत मंदिराच्या दिशेने निघालो. गणपती झाले तरीसुद्धा अजून बाजारपेठेत रोषणाई खूप होती. खूप छान दिसत होतं संध्याकाळी बाजारपेठ. फायनली आम्ही आता मंदिराच्या इथे पोचू. गणपती गेले तरीसुद्धा अजून माणसं कसे फिरतात बाजारात तुम्ही बघा. आता आपलं मंदिर आलं आहे, तर आता आम्ही मंदिरात बसतो. फायनली आपण मंदिरात पोचलो. मी आता मंदिरात एंट्री केले आहे. मी आली तेव्हा स्वामींची आरती चालू होती. आम्ही येऊन पाय धुतले आणि आता आम्ही आरतीसाठी जात आहोत. आरतीसाठी जात असताना मी मोबाईल बंद ठेवला होता. आरती झाल्यावर तुम्ही बघू शकता इथे दर्शन घेण्यासाठी रांग लागली आहे. मी व्हिडिओ बंद केला आणि आतमध्ये जाऊन थोड्या वेळाने परत चालू केला. इथे स्वामींचं दर्शन घ्या सगळ्यांनी. पुष्कर इथे जाऊन स्वामींचं दर्शन घेत आहे. दर्शन झाल्यावर पुष्करला पिझ्झा खायचा होता म्हणून आम्ही पिझ्झा खायला आलो. तर इथे स्वामी स्नॅक्स सेंटरच्या बाजूला साक्षी दिदीचं हातगाडी आहे. तिथे खूप छान पिझ्झा मिळतो. तिचं एक इंस्टाग्रामला चॅनल आहे, ते बघून आम्ही तिच्या इथे पिझ्झा खायला गेलो होतो आणि इथे आमचा गरमागरम पिझ्झा आलेला आहे. पुष्करला खायचा होता म्हणून आम्ही त्यालाच पहिलं टेस्ट करायला दिला. तर त्याची आता गरम होता म्हणून तो थांबला होता, पण त्याची सतत कंटिन्यू बडबड चालूच होती. तर मग त्याला आम्ही टेस्ट करायला दिलं आणि आता त्याची आपण रिॲक्शन बघूया. हे तिच्या दुकानाचं नाव आहे टेस्टी बाईट. तर आपण आता पिझ्झा टेस्ट करूया. इथे बघा पुष्कर पिझ्झा खातोय आणि त्याची रिॲक्शन बघा आता.